नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अक्षय हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. हेल्दी टिप्स फॉर हेल्दी लाईफ. नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे साखर. साखर आणि साखरेचा आपल्या शरीरावर होणारा प्रभाव. साखर कितीही गोड असली तरी ती किती प्रमाणात सेवन करावी हे महत्त्वाचं जाणून घेणं जरुरी आहे. त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. नंबर 1, साखरेचं स्वरूप. साखर ही नॅचरली फळामध्ये, दुधामध्ये आणि मधामध्ये आढळते. तरी पण आपण सर्वजण प्रोसेस शुगर ही रोजच्या डेली रुटीनमध्ये घेतोच, जसे की मिठाई, त्याचबरोबर कोल्ड्रिंक आणि जंक फूड. हे आपल्या शरीरासाठी फार घातक आहे. नंबर 2, साखर आपल्या शरीरावर परिणाम कसे करते. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे एनर्जी भेटते, पण एनर्जीच नंतर काही वेळानं डाऊनसुद्धा होते. त्याचबरोबर वजनसुद्धा वाढवते आणि शरीरामध्ये ब्लड शुगर लेवल जर इम्बॅलन्स असेल तर डायबिटीज होण्याचे चान्सेससुद्धा जास्त वाढते. त्याचबरोबर दातांच्या सुद्धा समस्या वाढतात. नंबर 3, साखरेचं योग्य प्रमाणात सेवन करण्याचे फायदे. नंबर 1, नैसर्गिक साखरेचा समावेश करा. सीजनल फळे तुमच्या आहारात रेग्युलरली यूज करा. नंबर 2, प्रोसेस शुगरचा यूज कमी करा. नंबर 3, साखर नसलेले पर्याय निवडा, जसे की दही, ताक, त्यानंतर मध. नंबर 4, साखरेला आपल्या डाएटमधून कमी करण्याचे उपाय. कोल्ड्रिंक्स आणि जंक फूड हळूहळू आपल्या डाएटमधून कमी करून टाका. जास्त शुगर असलेले पदार्थ आपल्या डाएटमधून हळूहळू कमी करून टाका. त्याचबरोबर कोणताही पॅकेटमधला पदार्थ निवडताना त्याच्या बॅकसाईडचं जे इन्ग्रेडियंटचं लेबल आहे त्यामध्ये साखरेचं कंटेंट किती आहे ते रेग्युलरली चेक करा. मित्रांनो, साखर ही आपल्या जीवनामध्ये गोडवा आणते, पण साखरेचा जर अतिरेक जास्त झाला तर आपल्या शरीरासाठी ही घातकही ठरते. त्यामुळे व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.